जय श्रीराम मित्रांनो, ओबले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. परत एक नवीन विषय घेऊन आलेला. भरपूर जणांना बायसेप आणि ट्रायसेप खूप मोठे बनवायचे असतात, म्हणून ते आठवड्यातून 2 ते 3दा बायसेप आणि ट्रायसेपच्या वर्कआउट करतात. त्याच्यात भरपूर अशी व्हेरिएशन मारतात की त्याने त्यांचे बायसेप आणि ट्रायसेप लवकर बनतील. आता त्यांना हे सुद्धा माहिती नसतं की भरपूर जण काय युट्यूबला बघ, इंस्टाग्रामला बघ, असे मोठे मोठे बॉडी बिल्डरचे व्हिडिओ बघतात, त्या पद्धतीने करतात. पण त्यांना हे माहिती नाहीये की त्यांची त्यामागे की 2-3 व्हेरिएशन 5-10 व्हेरिएशन मारणारे 2-3 महिने वर्कआउट केल्याने लगेच बॉडी बनत नसते, लगेच बायसेप ट्रायसेप बनत नसतात. म्हणून ते त्या पद्धतीने फॉलो करत जातात. यामध्ये मेहनत खूप लागते, खूप कंटिन्यू ठेवावं लागतं, वर्ष वर्कआउट करायला लागतं. त्या बायसेप ट्रायसेप आपले भरपूर बॉडीचे ओव्हरऑल बॉडीचे मसले बनत असतात. तर मित्रांनो, सर्वांचा एक आवडता मसल असतो बायसेप आणि ट्रायसेप. त्यांना वेगवेगळे व्हेरिएशन मारतात, तर त्यांचे प्रॉपर असे बायसेप ट्रायसेप बनत नाही. तर मी आज असा विषय घेऊन आलोय की ट्रायसेप मध्ये जे तुम्ही बार्बल ओव्हरहेड एक्सटेन्शन मारतात, त्या कशा पद्धतीने मारला गेला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर जण चुकीच्या पद्धतीने मारत असतात आणि कुठल्या त्यासाठी बार्बल घेतला पाहिजे याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर सर्वात पहिले तुम्ही बार्बल ओव्हरहेड एक्सटेन्शन म्हणजे या पद्धतीने उभं राहून जे वर्कआउट करतात त्याला बार्बल ओव्हरहेड एक्सटेन्शन म्हणतात. भरपूर जण सीटेड करतात, भरपूर जण स्टँडिंग करतात. तर मी तुम्हाला स्टँडिंग मध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले बार्बल ओव्हरहेड एक्सटेन्शन मध्ये कुठल्या प्रकारचा बार्बल घ्यायला पाहिजे. मित्रांनो, बार्बल ओव्हरहेड एक्सटेन्शन मध्ये तुम्ही झिगझॅग बार, एजेड बार म्हणतो ना, तो घ्यायला पाहिजे. कारण की यामध्ये तुम्हाला नॅचरल हँड ही ग्रीप चांगल्या पद्धतीने यूज करता येते. तुम्ही प्लेन सुद्धा घेऊ शकता, पण तुम्हाला जो रिझल्ट भेटेल, जो प्रॉपर रिझल्ट भेटेल फॉर्मल टेक्निकनी, तो एजेड बॅर म्हणजे झिगझॅग बार भेटत असतो. कारण की यामध्ये आपण नॅचरल हँड ग्रीप यूज करत असतो. तर मित्रांनो, भरपूर जण काय करत असतात की हा बार्बल ट्राय करत असताना, वर्कआउट करत असताना चुकीची ग्रीप घेत असतात. तर ती ग्रीप कुठली घ्यायची याबद्दल मी तुम्हाला सांगणार. सर्वात पहिले तुम्हाला बार्बल हा लिफ्ट करून घ्यायचा आणि तुम्हाला क्लोज ग्रीप घ्यायची. क्लोज ग्रीप घेतल्यावर मुवमेंट या पद्धतीने करायची आणि हाफ ग्रीप घ्यायची. म्हणजे अंगठा या पद्धतीने घ्यायचा नाही, तुम्हाला अंगठा हा मागे घेऊन घ्यायचा. याला म्हणत असतात हाफ ग्रीप. हाफ ग्रीप घेतली म्हणजे तुमची मुवमेंट ही एकदम परफेक्ट होत असते रिस्कची. कारण की रिस्क मुवमेंट योग्य राहिली तर तुमच्या मसल हा योग्य पद्धतीने टार्गेट होणार. तर सर्वात पहिले तुम्हाला या पद्धतीने मित्रांनो पोझिशन घेऊन घ्यायची. पोझिशन घेतली आणि या पद्धतीने तुमचा एल्बो टाईट ठेवायचा आहे आणि तो कानाच्या लेवलमध्ये ठेवायचा आणि या पद्धतीने मुवमेंट करायची. हाफ बीट घेतली, जेवढी हाफ बीट घेणार तेवढं प्रॉपर बायसेपला इम्पॅक्ट येणार. या पद्धतीने बघून घ्या. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता तुम्ही माझं फॉर्मल टेक्निक बघितले असेल. जेव्हा मी अप जात होतो तेव्हा माझा रिस्ट सरळ राहत होता, आणि जेव्हा डाऊन जात होतो तेव्हा रिस्ट बँड होत होता. तर हे कसे होत असतात, जेव्हा हाफ ग्रिप घेणार तेव्हा फुल ग्रिप घेणार तेव्हा होईल. पण तुमची प्रॉपर काय तुम्ही म्हणणार की नाही आम्ही फुल ग्रिप घेतो, आम्हाला येतो रिझल्ट येतो. पण मित्रांनो तसा नाहीये. फुल ग्रिप घेणार तर तुम्हाला जेव्हा डाऊन अप येता ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला खूप प्रेशर लागत असतो. पण हाफ ग्रिप मध्ये तुमची मुवमेंट रेंजची एकदम इझी होत असते. म्हणून एजेड बार हा बार्बल ओव्हरहेड एक्सटेन्शनला घ्यायचा असतो. त्यामध्ये नॅशनल हँड ग्रीप भेटते आणि यामध्ये ग्रीप ही जी मुवमेंट करण्यासाठी घेतो ती हाफ ग्रीप घ्यायची असते. म्हणून मित्रांनो, बार्बल ओव्हरहेड एक्सटेन्शन ही याची फॉर्मल टेक्निक. ही टेक्निक तुम्ही यूज करा, 100% तुमचे ट्रायसेपचे मसल हे टार्गेट होतील आणि तुमचे ट्रायसेप हे लवकर बनतील. तर असेच आपल्या व्हिडिओला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन नवीन आपल्या युट्यूब चॅनलवर असे टिप्स येत असतात, तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. जय श्रीराम.